एडिटिंग विथ सौरभ या सिरीजच्या 5व्या टिप्स मध्ये आपण बघणार आहे आयफोनला प्रो इफेक्ट कसं यूज करायचं. तर सहजासहजी तर आपण यूज करू शकत नाही, पण मी तुम्हाला आज साधा सोपा तरीका दाखवतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला व्हीपीएन कनेक्ट करून घ्यायचा आहे. आता व्हीपीएन कोणता कनेक्ट करायचा आहे हे पण मी स्क्रीनवर देतो बघा. व्हीपीएन कनेक्ट केला की कॅपकट मध्ये प्रो दिसते बघा वर. यानंतर हा माझा प्रोजेक्ट मी सिलेक्ट करून घेतला इथं. आता इफेक्ट मध्ये जाऊन प्रो मधले इफेक्ट यूज करूया. मी जो व्हीपीएनला सर्व्हर लावलाय तो जर तुम्ही तुमच्या व्हीपीएनला पण लावला तर प्रो इफेक्ट दिसतातच सगळ्यांना. आता इथं ढीगभर प्रो इफेक्ट तर आपण लावूनच घेतले. तर आता मेन विषय हा असतो की आपला व्हिडिओ एक्सपोर्टच होत नसतो. पण प्रो टूल यूज केले तर अशी नोटिफिकेशन येतच असते. मग आता तुम्हाला यावर उपाय सांगतो चला. मध्ये आपल्याला करायचा आहे व्हीपीएन डिस्कनेक्टेड. व्हीपीएन कनेक्ट डिस्कनेक्ट असं तुम्हाला 5-6 वेळा करायला लागणार. डिस्कनेक्ट करायचं आणि लगेच जायचं प्रोजेक्ट मध्ये आणि एक्सपोर्ट होतोय का बघायचं. जर होत नसेल तर परत तोच सर्व्हर लावायचा आणि परत यायचं प्रोजेक्ट मध्ये. व्हीपीएन डिस्कनेक्ट केला का नाही 4-5 वेळा कॅपकटला तसंच खोलायचं. तुम्हाला जर प्रो इफेक्ट यूज करायचे असले तर एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल. आता हे मी तर 11व्या वेळी केलं बघा. त्यावेळी कुठे डाउनलोड झाला व्हिडिओ आपला. न्यू प्रोजेक्टच्या वर आपल्याला प्रो ऑप्शन दिसला नाही की आपण व्हिडिओ डाउनलोड करू शकतो. आता करूया आपण आपल्या व्हिडिओचा एंड. आवडल्यास कमेंट काय करायची हे विसरू नका. उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहे म्युझिक बीट बद्दल. आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो पण करून जावा. चला.